अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील नागरिकांना चांगले आरोग्यमान देण्यासाठी, निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य सल्लागार संदीप किसन बर्डे आणि सौभाग्यवती अनिता संदीप बर्डे यांच्या संकल्पनेतून पाथर्डी नगर महामार्गावरील तिसगाव येथे साई शक्ती वेलनेस सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। जागतिक आरोग्य सल्लागार सौभाग्यवती सविता किरण कानडे यांच्या शुभ हस्ते तर कल्याण लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी सिद्धिविनायक प्रतिष्ठान तिसगावचे अध्यक्ष सोमनाथ कातखडे, चेअरमन भारत गारुडकर, किसन विठोबा बर्डे गुरुजी, श्री प्रदीपजी बर्डे, आरोग्य सल्लागार निलिमा विधाते मॅडम, राजेंद्र घाडगे, दत्तात्रय गव्हाणे, लक्ष्मण नांगरे यांच्यासह सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत व तिसगाव व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात पार पडला। जेव्हा आपण मंदिरात जातो ना, जे तिथं समाधान भेटतं, आपल्याला मन शांत भेटतं, तसं हे आजचं मंदिर आहे। त्यांना दोघांना खूप खूप शुभेच्छा। साई शक्ती वेलनेस सेंटर तिसगाव येथे महिला आणि पुरुषांना संतुलित आहार व त्यातून संतुलित वजन कसे करायचे याची माहिती, प्रत्यक्ष वर्कआउट मधून मार्गदर्शन या सर्व सोयी सुविधा मिळणार असल्याने तिसगाव आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। साई शक्ती वेलनेस सेंटर आज बर्डे परिवाराने या ठिकाणी तिसगावमध्ये सुरू केलेलं आहे आणि आम्हा तिसगावकरांची एक खूप चांगली सोय या ठिकाणी झालेली आहे। कारण एवढं अद्ययावत पद्धतीचं वेलनेस सेंटर किंवा व्यायामाची सोय आम्हाला तिसगावकरांना यापूर्वी उपलब्ध नव्हती। त्यामुळं बर्डे परिवाराच्या ह्या उपक्रमाला मी खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो। मी तिसगावकरांना विनंती करतो की आपण या आरोग्य मंदिरात येऊन आपलं आरोग्य 100% चांगलं कसं होईल, आरोग्य सुधरवता कसं येईल, यासाठी आपण या सेंटरचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपलं आरोग्य सुधरावं, काळजी घ्यावी अशी सर्वांना विनंतीसुद्धा या निमित्ताने मी करतो।
आपल्या तिसगाव शहरामध्ये महिला आणि मुलींना व्यायाम करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आपलं नवीन हप्ता वेलनेस सेंटर आपलं चालू झालेलं आहे, साई शक्ती वेलनेस सेंटर. त्यामुळे सर्व महिला आणि मुलींनी नक्की साई शक्ती वेलनेस सेंटरमध्ये यावं आणि आपलं वर्कआउट करावं. आज आमच्या तिसगाव शहरामध्ये साई शक्ती वेलनेस सेंटर सुरू झालेलं आहे, त्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. तिसगाव आणि परिसरातील महिलांना प्रत्यक्ष वर्कआउटसाठी सोयी सुविधा नसल्याने अडचण निर्माण झाली होती. मात्र साई शक्ती वेलनेस सेंटरने पुरुषांसह महिलांनाही चांगले आरोग्यमान देण्याचा जणू विडाच उचलला आहे. साई शक्ती वेलनेस सेंटर तिसगाव शहरामध्ये आपण ओपन केलेलं आहे. खास महिलांसाठी आणि मुलींसाठी मी स्पेशल एक बॅच सकाळची घेतली जाईल. महिलांना आणि मुलींना मी स्वतः मार्गदर्शन करणार आहे आणि आरोग्य कसं जगायचं हे मार्गदर्शन करणार आहे आणि आहाराविषयी पण मार्गदर्शन करणार आहे. मी सर्व माझ्या तिसगाव शहरातल्या लाडक्या बहिणींना आव्हान करते की आपल्या तिसगाव शहरामध्ये वेलनेस सेंटरमध्ये भेट द्यावे हे आव्हान करते. चांगले आरोग्यमान मिळण्यासाठी एखादे अद्ययावत वेलनेस सेंटर सुरू करावे ही तिसगाव आणि परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. अखेर आरोग्य सल्लागार संदीप बर्डे आणि सौभाग्यवती अनिता संदीप बर्डे या दाम्पत्याने पुढाकार घेत ही मागणी पूर्णत्वास नेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून तिसगाव परिसरातील बंधू आणि भगिनींची मागणी होती की आपल्याला योग्य असे वेलनेस सेंटर हवे, तर त्याचं नव्याने ओपनिंग आम्ही केलं आहे. तरी सर्व परिसरातील बंधू आणि भगिनींनी त्याचा लाभ घ्यावा. येथे आम्ही सकाळी 5 ते 6:30 आणि 6:30 ते 7:30 अशा 2 बॅच घेणार आहोत आणि त्या 2 बॅचमध्ये वर्कआउट वेगवेगळ्या प्रकारचे घेणार आहोत. शरीराला वर्कआउटची खूप गरज आहे, त्यामुळं वर्कआउट कुठंही उपलब्ध नव्हता. असे अनेक प्रकारच्या चांगल्या चांगल्या स्टेपच्या माध्यमातून माणसाला लवकरात लवकर कसं फिट करता येईल प्रत्यक्ष वर्कआउट करून घेणार आहोत. तरी परिसरातील बंधू आणि भगिनींनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. एकदा आवर्जून साई शक्ती वेलनेस सेंटर तिसगावला भेट द्या, म्हणजे चांगले आरोग्य आणि संतुलित आहार व प्रत्यक्ष वर्कआउट काय असते याची अनुभूती मिळेल. सशक्त भारत घडविण्यासाठी संदीप बर्डे आणि अनिता बर्डे या दाम्पत्याने तिसगाव येथे सुरू केलेले साई शक्ती वेलनेस सेंटर निश्चितच कौतुकास्पद आहे. साई शक्ती वेलनेस सेंटर तिसगाव येथून प्रतिनिधी कृष्णा लवांदेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.